ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। इस महाराष्ट्र बुलेटिन में हम बात करेंगे अकोला की, जहां मूर्तिजापुर विधानसभा 32 से हरीश पिंपले की चौथी बार उम्मीदवारी घोषित की गई। और चर्चा करेंगे धुले की, जहां हजारों की संख्या में मौजूदगी में नरेंद्र पहाड़े ने जनता का भरोसा दिखाकर सर पर पहाड़ उठा दिया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। मूर्तिजापुर विधानसभा 32 के हरीशप्पा पिंपले की उम्मीदवार के रूप में घोषणा ने पार्टी में खुशी की लहर दौड़ा दी है। भारतीय जनता पार्टी कार्यालय के सामने कार्यकर्ताओं का उत्साह और भव्य जश्न इस बात का प्रमाण है कि पिंपले के प्रति कार्यकर्ताओं में कितना विश्वास है। 15 वर्षों में भाऊ द्वारा किए गए विकास कार्यों को देखकर पार्टी के वरिष्ठ नेताओं ने उनकी मेहनत और प्रतिबद्धता को सराहा है, जिसके चलते उन्हें उम्मीदवार बनाया गया। इस घोषणा से ग्रामीण और शहरी दोनों क्षेत्रों में खुशी का माहौल है और कार्यकर्ताओं ने पार्टी के प्रति आभार भी व्यक्त किया। ये उनकी मेहनत और एकता का नतीजा है, जो आगामी चुनावों में महत्वपूर्ण साबित हो सकता है। दिवंगत लालाजी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खास करून भारतीय जनता पार्टीचे माझ्यावर प्रेम करणारे या 15 वर्षांमध्ये कळलंच नाही की माझ्यावर प्रेम करणारे माझे एवढे कार्यकर्ते आहेत। या कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, तालुका अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, एवढे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी वयस्करांच्या इकडे आग्रह करला आणि सांगितलं तर आणि मतदारसंघाचे सामने आणि या गोष्टीचं विजयाने उचललं जनता जनार्दनाने दिला। त्यामुळे अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। खबर अकोला से, जो मूर्तिजापुर सम्राट जयराम डोंगर दिवे ने कहा कि उन्हें नामांकन मिलना सभी पदाधिकारियों, वरिष्ठ नेताओं और कार्यकर्ताओं के आशीर्वाद का परिणाम है। 28 अक्टूबर को उनका नामांकन फॉर्म महाविकास अघाड़ी के जिलाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, उद्धव सेना और अन्य नेताओं को सौंपा जाएगा। शिवाजी चौक से मूर्तिजापुर तक एक भव्य जुलूस निकाला जाएगा, जिसमें कार्यकर्ता सम्राट भाव डोंगर दिवे तुम आगे बढ़ो जैसे नारे लगाए जाएंगे। इस अवसर पर हजारों नागरिक उपस्थित रहेंगे। किंवा आमच्या शेतीला जे वन्य प्राण्याचा त्रास आहे तो मुद्दा आहे। त्यानंतर शेतीसाठी जाण्यासाठी रस्ते नाहीत, शेतीला वीज नाही। आमच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे पाहिजे होते, परंतु उद्योगधंदे नाहीत। या सगळ्या गोष्टीसाठी, त्यानंतर शैक्षणिक व्यवस्था, उच्च शिक्षण या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे। हे सगळे मुद्दे घेऊन मी या मतदारसंघामध्ये काम करत आहे। भाजप आणि वंचितचं जे आव्हान आहे त्याच्यापुढे तुम्ही कसं पाहतात? हे खऱ्या अर्थानं लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे माझ्यापुढे कोणाचं आव्हान आहे असं मला वाटत नाही। कारण ज्यांच्यासोबत जनता असते त्याच्यासोबत आव्हान असण्याचं काही कारण नाही। तरी वंचितचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हे दोन्ही धनाढ्य लोक आहेत, यांच्यासमोर तुम्ही कसं पाहता? धनशक्ती पुढे जनशक्ती हा विषय या ठिकाणी आहे। लोकांना माहित आहे की 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 15 वर्षामध्ये यापैकी कोणीही या लोकांसाठी काम केलेलं नाही, त्याच्यामुळे यांचा पैसा हा कुठेही कामी येणार नाही। आणि लोकांनी जेव्हा निवडणूक हातात घेतलेली असते तेव्हा धनशक्ती काम करत नाही, तेव्हा जनशक्ती काम करत असते, हे सगळ्यांना माहित आहे। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। नरेंद्र पहाड़े ने 28 अक्टूबर यानी कि आज पवनी भंडारा विधानसभा के लिए नामांकन पत्र दाखिल किया। हजारों समर्थकों के साथ भगवा झंडा फहराते हुए उन्होंने शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे और विधानसभा का प्रतीक प्रेम दिखाया। इस मौके पर उनकी छवि जनता के लिए विश्वास का प्रतीक बनकर उभरी। रैली में जलाराम मंगल कार्यालय, गांधी चौक, पोस्ट ऑफिस, बिग बाजार और त्रिमूर्ति चौक होते हुए बाला साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्प अर्पण किया गया और गांधी स्कूल में चुनाव अधिकारी को नामांकन पत्र सौंपा गया। रैली की शुरुआत प्रचारक तुषार सूर्यवंशी द्वारा पारंपरिक संगीत वाद्य बजाकर जोरदार नारेबाजी के साथ की गई। नरेंद्र भाऊ, तुम्ही अपक्ष फॉर्म भरतायत की एबी फॉर्म तुम्हाला मिळालेला आहे? अरे शांत राहा बाबाजी, थोडं शांत राहा, थोडं शांत राहा, शांत राहा, अरे शांत राहा। आता तर हा जो अर्ज मी आज भरतो आहे तो अपक्ष अर्ज हा भरतो आहे। पक्षाकडनं काही सूचना आलेल्या आहेत, पण अजूनही ते सूत्र आणि जे काही आहे ते अजून काही क्लिअर झालेलं नाही। ते नक्कीच आज किंवा उद्या सकाळपर्यंत सगळं चित्र हे मी पण माध्यमातून म्हणजे बातमीतून पाहिलं की शिवसेना, उद्धव
बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एबी फॉर्म नरेंद्र पहाडला दिला, असा कोणीतरी मला मेसेज टाकला की हे दिल्लीमध्ये आलेलं आहे. पण ॲक्च्युली काय पोझिशन आहे हे मला माहिती करून ते सांगावं लागेल. बरं, काय विजयाचं तुमचं आज हे रॅली काढली आहे, बाकी लोकांची रॅली आहे, विजयाचा किती निश्चित आहे तुमच्याकडे आता? विजयाचं गणित म्हणजे आता तुम्हीच बघाल आणि तुम्ही त्याचा निर्णय लावाल की विजयाचं गणित कुठे आहे आणि कसं बसते आहे. कारण एक अपक्ष उमेदवार म्हणून मी आज अर्ज सादर करायला आलेलो आहे. तर तुम्ही बघाल की माझ्यासोबत जनसलाभ का आहे. पक्षांनी वेळेवर तिकीट जो विषय झालेला होता, आता त्याचा उलगडा हा आज किंवा उद्यापर्यंत होणार. संख्येत शिवसैनिक आज तुमच्यासोबत दिसले. भंडारा विधानसभेच्या उमेदवारी तुम्ही या ठिकाणी दाखल केली आहे, उभाटाकडनं की स्वतंत्र? आता हा प्रश्न खरंच तुम्ही विचारून आलेला आहे, तर याचं उत्तर मी एकच देईल. मी पण ज्या वेळेला आमचा सभा सुरू होती त्या सभेमध्ये मला एक बातमी आली की उभाटाचा एबी फॉर्म हा नरेंद्र पहाडेला मिळाला आहे. पण अद्यापही एबी फॉर्म काही माझ्या हातात आलेला नाही आहे. म्हणून आज जो मी अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज हा जनतेचा उमेदवार म्हणून मी हा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. भाऊ, उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी पवनी भंडाऱ्यावरून आले, उत्साह दाखवला. हो. तर ही उमेदवारी कायम राहील का? उमेदवारी नक्कीच आणि नक्कीच कायम राहील. आणि ही जी निवडणूक मी लढतो आहे ही मी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी लढतो आहे. आणि लोकांच्या आग्रहाप्रती आणि ज्यावेळेला कळलं की एबी फॉर्म नाही मिळतं किंवा पक्षाने आता एबी फॉर्म नाही दिला, तेव्हा मी सर्व माझ्या मित्रांना, माझे सहकारी सगळ्यांना चर्चा करूनच मी हा आज फॉर्म टाकलेला आहे. युवकांसाठी विकासात्मक काय धोरण आपल्या डोळ्यांसमोर आहेत? कारण मोठ्या प्रमाणावर युवक आज तुमच्या रॅलीमध्ये सहभागी होते. युवक मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहेत आणि त्यांचं म्हणजे माझं जे विजन आहे, मी तेच म्हणतो आहे की प्रत्येकदा युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. युवकांसाठीच आपण, युवक ही समोरची पिढी आहे. मी मागे बोललो होतो की युवक जर का एखादी मुलगा शिकला सवरला मुलगा जर का घरी राहिला तर त्याच्या आईबाबालाही खुंटते, कुठेतरी वाटतं की बा हा मुलगा शिकला सवरला आहे पण माझ्या घरी आहे. तर रोजगारीचा हा प्रश्न आहे. माझा हा ड्रीम आहे, हा स्वप्न आहे की आपण भंडारा विधानसभामध्ये अशी काहीतरी एक इंडस्ट्री आणायला पाहिजे. मी त्यासाठी 100% प्रयत्न करीन की त्या इंडस्ट्रीच्या नावाने आपला भंडारा जिल्हा ओळखला जाईल. हा युवकांसाठी माझा प्रयत्न राहील. भंडारा से सीनियर संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।